जबाबदार? नाशिकचा सरकारी तांदूळ गुजरातच्या काळ्या बाजारात. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या धानाला फुटले पाय. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं गुजरातच्या काळ्या बाजारात सर्रास होते आहे विक्री. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे यांचे मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजना हंगाम 2024-25 करिता तालुक्यातील आदिवासी भागातील सुरगाणा, काठीपाडा, हातरुंडी, अलंगून, बार्हे, कोटंबी, बोरगाव, खेड, खोबाळा, भवानदगड, चिंचपाडा, भोरमाळ या 11 खरेदी केंद्रांवर आधारभूत किमतीनुसार सरासरी 1,03,000 क्विंटल धान खरेदी प्रति क्विंटल 2,300 रुपये प्रमाणे 23,69,00,000 रुपयांची धान्य खरेदी करण्यात आली. हे धान भात भरडाईकरिता म्हणजे तांदूळ काढण्यासाठी रेणुका राईस मिल, पांढुर्ली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, नाशिक फाटा यांच्याशी महामंडळानं 5/2/2025 रोजी धान भरडाईबाबत करारनामा करण्यात आला होता. गिरणीधारक यांनी धानाची तातडीनं उचल करून भरडाई केल्यानंतर FRK मिश्रित तांदूळ जिल्हा शासकीय पुरवठा गोमाता जमा करावा. जिल्हा शासकीय पुरवठा गोदामात जमा करावा. धान उचलनंतर धान मिलपर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी सर्वस्वी करारबद्धतेनुसार राईस मिल धारकांवर निश्चित करण्यात आली होती. मात्र हे लाखो क्विंटल धान्य हे रेणुका राईस मिलपर्यंत सुरगाणा, दिंडोरी, नाशिक मार्गे पांढुर्ली येथे न पोहोचता या लाखो क्विंटल धान्याची परस्पर विक्री गुजरात राज्यातील वाहतूक होत असल्याचं स्थानिक पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते यांच्या तपासात निष्पन्न झालंय. याची खातरजमा करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र ते गुजरात राज्यात पाठपुरावा केला. तेव्हा या गाड्या वाजदा गुजरात येथे 2 ते 2:30 वाजता या गाड्या आढळून आल्याने कार्यकर्त्यांना धक्काच बसलाय. अस्सल आदिवासींच्या पारंपरिक सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेलं धान जर दुसरीकडे चढ्या दरानं विकला जात असेल आणि त्या बदल्यात निकृष्ट दर्जाचा हलक्या प्रतीचा तांदूळ जमा करून शासनाची व नाशिक जिल्ह्यातील स्थानिक रेशन कार्ड धारकांची फसवणूक केली जात असेल तर याला सर्वस्वी जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.